नमस्कार. श्रीकलाचा गोपाळशी लग्न करण्याचा जो काही डाव असतो, व्यंकू महाराजांची सून बनून थेट दिग्रसकरांच्या वाड्यात येऊन तिला जो काही बदला घ्यायचा असतो, तो बदला घेण्यासाठी श्रीकलाने आता नवीनच चाल आखलेली असते. त्यासाठी तिने आता थेट इंदूच्याच एका मैत्रिणीचा वापर करत इंदूविरोधात खेळी केलेली असते. आणि या खेळीची भनक इंदू किंवा व्यंकू महाराजांना अजिबातच लागता कामा नये, यासाठी श्रीकलाने इंदूच्या मैत्रिणीला सक्त ताकीद दिलेली असते. एकदाच सांगते आणि शेवटचं सांगते, गद्दारी माझ्याशी नाही करायची. मी हवा तेवढा पैसा देईन तुला, मी सांगेन तेच करायचं. त्यावर इंदूची मैत्रीण म्हणत असते, पैशासाठी काहीही करेन मी. हे वाक्य ऐकल्यावर श्रीकला म्हणत असते, मग झालं तर मी काय सांगते ते नीट ऐक. सांकेतिक भाषेमध्ये श्रीकलाने इंदूच्या मैत्रिणीला स्टार्ट टू एंड सगळं काही सांगितलेलं असतं. इंदूची मैत्रीण म्हणत असते, एवढं असं छोटं काम आहे, हे तर मी डाव्या हाताने करीन. त्यावर श्रीकला म्हणत असते, नाही, अजिबात नाही, काम उजव्या हाताने झालं पाहिजे. त्यावर श्रीकलाला इंदूची मैत्रीण म्हणत असते, अहो ही म्हणायची पद्धत आहे. त्यावर श्रीकला म्हणत असते, मला शहाणपणा शिकवू नकोस, सांगितलेलं काम लवकरात लवकर पूर्ण कर. असं म्हणून इंदूच्या मैत्रिणीला श्रीकलाने हाकलून दिलेलं असतं. इंदूची मैत्रीण तिथून जाताच श्रीकला स्वतःशी बोलत असते, आता तर असा डाव खेळला आहे, ना त्या इंदूला ना त्या व्यंकू महाराजांना कळेल, आणि अलगतच त्यांच्या घरामध्ये गोपाळची बायको म्हणून मी कशी दणक्यात एंट्री करते ते फक्त बघाच. इकडे गोपाळाला आता या सगळ्या गोष्टीचा अजिबातच थांगपत्ता नसतो की आपली होणारी बायको श्रीकला फक्त आणि फक्त एका गोष्टीचा बदला घेण्यासाठी त्याच्याशी लग्न करत आहे आणि सांसारिक सुखात तिला अजिबातच रस नाही आहे. गोपाळ मात्र सुखी संसाराची स्वप्न पाहत असतो श्रीकलाबरोबर. अशातच आता बराच वेळ झालेला असतो. गोपाळ एका ठिकाणी श्रीकलाची वाट बघत उभा असतो. पण ठरलेल्या वेळेत श्रीकला न आल्यामुळे गोपाळ श्रीकलाला फोन लावतो, पण श्रीकला गोपाळचा फोन उचलतच नाही. अशातच आता गोपाळ खूप डिस्टर्ब होतो आणि तो स्वतःशी बोलतो, असेल बिझी कोणत्या तरी कामात ती. आणि लगेचच आता गोपाळ तिथून आपल्या क्लिनिकवर जात असतो. त्याच दरम्यान इंदूची मैत्रीण गोपाळाला भेटते. तिने आता गोपाळाला असं सांगितलेलं असतं, श्रीकला मॅडमने असं म्हटलेलं आहे की व्यंकू महाराज आणि इंदू तिच्यावर हल्ला करणार आहेत. हे वाक्य ऐकल्यावर गोपाळ म्हणत असतो, काय? त्यावर इंदूची मैत्रीण म्हणत असते, हो, मी त्या दोघांना श्रीकलाबद्दल मारहाणीचा प्लॅन बनवताना ऐकलंय. त्यावर आता गोपाळ म्हणत असतो, म्हणजे ही इंदू माझ्यावर अजूनही जळते, तर तिचं माझ्याशी लग्न झालं नाही म्हणून ती माझं लग्न त्या श्रीकलाशी होऊ देत नाहीये. आणि यात तिला व्यंकू महाराज म्हणजे माझे बाबासुद्धा सपोर्ट करतायत. या दोघांना तर त्यांची योग्य ती जागा मला दाखवलीच पाहिजे. अशातच आता थेट गोपाळ श्रीकलाच्या बाबतीत चांगलाच विचार करत थेट आता इंदूवर थेट जाब विचारण्यासाठी वाड्यामध्ये शिरतो. समोर मोठ्या बाई असतात. त्या म्हणत असतात, काय रे गोपाळ, खूपच चिडलेला का दिसतोयस तू? त्यावर गोपाळ म्हणत असतो, मोठ्या बाई मला काही विचारू नका, मला इंदूला भेटायचं आहे, कुठे आहे ती? त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात, अरे गोपाळ, काय करायचंय तुला तिला भेटून, सांग मला. त्यावर आता गोपाळ म्हणत असतो, मला तिला जाब विचारायचा आहे, का करते ती असं आणि काय प्रॉब्लेम आहे तिला. त्यावर मात्र आता गोपाळला नेमकं काय विचारायचं आहे, काय बोलायचं आहे हे मोठ्या बाईंना कळत नसतं. मोठ्या बाई म्हणत असतात, काय ते स्पष्ट कर. त्यावर गोपाळ म्हणत असतो, मला कळून चुकलंय,
इंदू आणि व्यंकू महाराज म्हणजे माझे बाबा माझ्या लग्नाच्या विरोधात आहेत, म्हणजे श्रीकलाच्या. त्यासाठी त्या दोघांनी आज तिला मारहाण करण्याचा प्लॅन बनवलाय. त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात, काय डोक्यावर पडल्यास का तू? त्यावर गोपाळ म्हणत असतो, डोक्यावर नाही पडलोय मी. आणि अशातच आपण पाहतोय इकडे इंदू आणि व्यंकू महाराजांनी अडगळीच्या खोलीत लपलेल्या पोपटरावाला अचानकपणून तिथून बाहेर काढलेलं असतं. आणि अचानक पोपटरावने इंदूवर हल्ला करताच व्यंकू महाराजांनी इंदूच्या हातात एक लाठी फेकलेली असते. इंदू लगेचच ती लाठी झेलते आणि व्यंकू महाराजांच्या आदेशानुसार त्या लाठीने आता ती पोपटरावला चांगलंच खालून वर बदडून काढते. पोपटराव पुरुष असूनही महिला असलेल्या इंदूकडून चांगलेच फटके खात असतो. शेवटी पोपटराव आडवा पडतो आणि इंदू त्याच्या छाताडावर पाय ठेवत म्हणत असते, एक गोष्ट लक्षात ठेव, बाई म्हणून मला काय फ्लॉवर समजतोस काय? आग आहे मी आग. असं म्हणत आता इंदूने पोपटरावला सणसणीत कानाखाली सुद्धा दिलेले असतात. आणि त्यानंतर व्यंकू महाराज म्हणत असतात, इंदू आता तर या नालायकाला आपण सगळ्यांसमोर आणलंच पाहिजे, जेणेकरून सगळ्यांना कळलं पाहिजे की हा पोपटराव कसा माणूस आहे. अशातच आपण पाहतोय आता पोपटरावला शेवटी व्यंकू आणि इंदू या दोघांनी बदडत विठूच्या वाडीच्या मध्यभागी आणून टाकलेलं असतं. गावातील सगळेच लोक जमतात. अचानकपणे तिथे जमलेला जो जनसागर असतो तो आता व्यंकू आणि इंदूच्या बाजूने असतो. लगेचच आता प्रचंड दगडांचा वर्षाव पोपटराववर झालेला असतो. पोपटराव जीवाच्या आकांताने इकडं तिकडं पळत असतो, पण शेवटी गावातल्या लोकांनी धरून आता त्याला आणखीनच बदळलेलं असतं. श्रीकला हे सगळं लांबून पाहत असते. ती स्वतःशी बोलत असते, अरे बाप रे बाप, मला तर आता इथे कोणाच्याच तावडीला सापडायला नको, नाहीतर माझंही काही खरं नाही. अशातच आता श्रीकला तिथून अलगद बाहेर पडते, जेणेकरून कोणालाच काही कळू नये. आणि बराच वेळानंतर शेवटी श्रीकला लपून बसली आहे हे जेव्हा कळतं, त्यावेळेला व्यंकू महाराजांनी हातातील काठीने श्रीकलाच्या हातावरच फटके दिलेले असतात. व्यंकू महाराजांना श्रीकला म्हणत असते, माफ करा, मला चूक झाली माझ्याकडून. त्यावर आता चूक झाली माझ्याकडून असला विषय माझ्याजवळ व्यक्त नाही करायचा असं म्हणत सगळं काही रीतसर आहे असं इंदूने म्हटलेलं असतं. मित्रांनो, तुम्हाला आजच्या या भागाबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.